मे कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पाथरीच्या कामाची चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। पाथरी तालुक्यातील SR प्रजिमा 23 प्रजिमा आणि 25 प्रजिमा 26 प्रजिमा 22 देऊळगाव येथील पुलाची कामं विशेष दुरुस्ती नाबार्ड योजनेअंतर्गत बरडसगाव हातगाव तसेच पाथरी शहरातील इमारत बांधकाम तसेच धान्य गोदाम 2059-22-16 या सर्व योजनेअंतर्गत झालेले व इतर कामे श्री खलील अन्सारी शाखा अभियंता कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी मालक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून काम न करता खोटे व बनावट मोजमाप पुस्तकामध्ये खोट्या नोंदी घेऊन बोगस देयक बिले उचललेली आहे। त्यामुळे रस्ते विकासाच्या कामांमध्ये न करता शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी शाखा अभियंता व कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पाथरी यांनी संगनमत करून उचलून घेतलेले आहे, ज्यामुळे रस्ते दळणवळण मार्ग विस्कळीत झालेले आहे। या सर्व परिस्थितीला कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पाथरी तसेच शाखा अभियंता यांना जबाबदार धरून कंपनीला काळ्या यादीत टाकून केलेल्या भ्रष्टाचारातील पैसा हा शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे खटले चालवावेत असे या निवेदनात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहे। सदरील नियोजनावर शिवसेना जिल्हा प्रमुख मुंजाभाऊ टाकळकर, माजी नगरसेवक पाथरी अनिल ढवळे, शिवसेना नेते युनुस कुरेशी, माजी नगरसेवक पाथरी हनीफ कुरेशी, माजी नगरसेवक सईद अन्सारी, माजी नगरसेवक मुजीब खान तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। आज रोज आम्ही जिल्हाधिकारी पाथरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्याला भेटलो। पाथरी तालुक्यामध्ये माननीय बाबाजी दोराणी साहेब यांनी काही कारणास्तव विनाकारण अत्यंत चांगले दर्जाचे काम सईदभाई यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, पण खोडसाळपणाने जाणीवपूर्वक 8-8 दिवसाला वेगवेगळे तक्रारी दाखल करणे आणि खोटी माहिती प्रशासनाला देणे आणि प्रशासनाची दिशाभूल करणे हा कार्यक्रम चालू आहे। त्या विरोधात आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की जे कामं झाले ते अत्यंत चांगल्या दर्जाचे झालेले आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे कामं झालेले आहेत। तरी जे काय खोडसाळपणाने तक्रारी आमच्या विरोधात दाखल झाल्या त्याची दखल घेण्यात येऊ नये। या उलट गेल्या 25-30 वर्षामध्ये बाबाजी यांनी अत्यंत बोगस कामे, दर्जाहीन कामे पाथरी शहरामध्ये केलेली आहेत, त्याची चौकशी करण्यात यावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे। आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज। हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा शेयर करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए आप हमें फॉलो करें और किसी भी न्यूज या विज्ञापन के लिए आप हमारे स्क्रीन पर दिए नंबर पर मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग को कांटेक्ट करें। धन्यवाद।